हाय नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. घरचं स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण साबुदाणा वडे एकदम सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. तो आपण स्वच्छ धुवून घेऊ. स्वच्छ धुवून घेऊ. धुवून घेतलाय मी. आता भिजत घालण्यासाठी पाणी घालून घेऊ. त्याच्यामध्ये पाणी आपल्याला थोडंसं जास्तच घालायचं आहे, कारण साबुदाणा वडे बनवणार आहे त्याच्यामुळं थोडं टाकते अजून. बघा साबुदाण्याच्या वर आले पाणी, एवढं टाकणार आहे. आणि आता याला भिजू घालून रात्रभर ठेवणार आहे. आता दुसऱ्या दिवशी बघू सकाळी. साबुदाण्यानं सगळं पाणी शोषून घेतलं आहे आणि मोकळा पण झाला आहे छान. बघा साबुदाणा भिजला आहे का बघू आता एकदा चेक करून. छान साबुदाणा भिजला आहे आपला, जसा साबुदाणा वडायला पाहिजे तसाच भिजलेला आहे. आता आपण त्याच्यासाठी काय काय घेतलं आहे बघू. इथं मी 2 बटाटे घेतले होते उकडून आणि थंड करून किसणीवर किसून घेतले आहे. आणि इथे हिरवी मिरची बारीक करून घेतली आणि शेंगदाण्याचं कूट. उपवासाचे साबुदाणा वडे आहे त्याच्यामुळं दुसरं जास्त काही घालणार नाही मी. साबुदाणा टाकून घेते जो भिजलेला आहे तो. त्याच्यानंतर बटाटा किसलेला उकडून घेतलेला आहे. बटाटा थोडासा ठेवला आहे, म्हणजे छोटा मुलगा आहे माझा, त्याला आवडतो शिजलेला बटाटा त्याच्यामुळं. शेंगदाण्याचं कूट घालून घेतला आहे आणि आता हिरवी मिरची घालून. हिरवी मिरची आपण तिखटप्रमाणे घेऊ शकतो, कमी किंवा जास्त. मी थोडी कमीच तिखट बनवते. आणि चवीपुरतं मीठ. आता याला मिक्स करून घेते. मिक्स करायला चम्मचनं नाही मिक्स करता येणार. मी आता चम्मच ठेवून देते आणि हातानंच करते. हातानं घट्ट गोळा मळून घ्यायचा याचा. आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर नाही करणार. बघा मळून घेतला एक चांगला गोळा तयार झाला आहे. आता आपण याला मुरायला ठेवून देऊ 5-10 मिनटासाठी. बघा छान आपला तयार झाला आहे, एकदम मुरला आहे छान. आता आपण थोडंसं तेल हाताला लावून याचे वडे तयार करून घेऊ. आपल्याला किती मोठे बनवायचे किती छोटे बनवायचे याच्यानुसार बनवून घ्यायचे. बघू शकता एवढा वडा बनवून घेतला आहे मी. असे करून पूर्ण वडे बनवून घ्यायचे छोटे छोटे. आपल्याला किती मोठे बनवायचे तर मोठे पण बनवू शकतो आणि छोटे तर छोटे. जाड एवढे ठेवलेत, जास्त पण जाड नाही ठेवणार. आता सर्व वडे बनवून घेतलेत बघा. आता तळून घेऊ. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं का चेक करू आपण. तेल गरम झालेलं आहे. एक थोडंसं साबुदाण्याचं हे टाकून बघितलं होतं, वरती आलेलं आहे. आता आपण साबुदाणा वडे तळून घेऊ. मोठ्या गॅसवर गरम तेल करून घेतलं होतं. नंतर थोडासा कमी गॅस केला आणि कमी गॅस केल्यानंतर ते सोडले
आणि परत थोडा गॅस वाढवला मी. थोडासा गॅस वाढवून होऊ द्यायचे, एका साईडलाच होऊ द्यायचे, ते वरती येतात. आपण जास्त फुल याच्यावर जर का तळले तर मग आतून कच्चेच राहतात. बघा वरती आलेत, आता आपण पलटून घेऊ. आणि तळून घेऊ आता. बघा कलर चेंज झाला आहे. साबुदाणा वडे तळलेत आपले, आता आपण ते काढून घेऊ. फुगलेत बघा टम्मा. आता परत सर्व असे करून आपण वडे सगळे तळून घेऊ. सगळे तळून घेतलेले आहे मी. आता बघू शकता किती छान फुगलेत सर्वच. आपले साबुदाणा वडे बनवून तयार आहे. साबुदाणा वड्याची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.